ना सगळे? होय होय. ह्या रस्त्यानं जाणारा एकही माणूस आपल्या हातनं सुटला नाही पाहिजे. अरे आपण एवढा खर्च कशासाठी केलाय? कशासाठी? अरे दहशत रे, दहशत निर्माण करायसाठी. पुढल्या वर्षी ह्या रस्त्यानं जाणाऱ्या प्रत्येक माणसाची फाटली पाहिजे, एवढी दहशत आपल्याला निर्माण करायची. होय होय. काय होय होय? का? गावाचा मार खाऊन येते ते येते आणि शानपणा करते. मला कळलं वरच्या वस्तीतल्या पोराने तुडवून मारलाय तुला. नाही नाही, आपल्याला कशाला कोण मारतय? म्हणजे तुला मारलं नाही? नाही नाही. मग तुला पण मारलं नसल? हे आपल्याला कशाला कोण मारते? अजिबात नाही. ए हा ना मी हाग रे लगा लोळवून मारलंय की तुम्हाला. का मारलं रे तुला? आणि तू कुठं तर तोंडीच क्या? अहो मी भैया शाळेतच गेलो नव्हतो. बर का मार? मी जर शाळेत गेलो असतो ना तर इतकं चोपलं असतं ना त्यांना, लय चोपलं असतं. बरोबर. पण भैया ऐकून घ्या की माझा, आपल्या मित्राला हात लावायची कोणाची हिंमत नव्हती. पण मी शाळेत गेलो नव्हतो त्यामुळे जरा त्यांना मारले. मी जर शाळेत गेलो असतो लुळवून लुळवून मारलं असतं त्यांना. बर कसं पाय मारलं ह्याला? अहो ती वरच्या वस्तूली पल्ली नाही, तिच्या माग गेल्यावर लुळवून मारले यांना. पल्ली म्हणजे त्या दादीची बहीण का? हा हा दादाची बहीण. अरे मग आपली दुश्मनच आहे ती की रे. म्हणजे ह्यो पुरीचा विषय, हा आणि पुरीचा विषय म्हणजे ह्यो प्रेमाचा विषय, बरोबर का? अरे मग प्रेमाचा विषय म्हणल्यावर बंटी शर्ट सगळ्यांना मदत करते ती. पांडे आता यो पांडे, प्रेमाबद्दल आपली मदत असते याला. त्यो रित्या, त्याला बी आपली मदत असते. आणि आता तुला पण आपली मदत असणार. आणि त्या वरच्या वस्तीतल्या पोरांनी तुला मारले ना, त्यांना आपण त्याच्यात दुप्पट मारायचं. काय तुझ्या माग बंटी शर्ट आहे काय? चला आता आपण आपलं इथं आलोय ती काम करूया. कोण आले का बघा. चला हे बघा इकडे चला. काय इथे आलाय? रंगपंचमी आज, मी एवढे चांगले कपडे घालून आलायचे. मी जाऊन त्याला अडवतो. काय लगा सई बीनं बघितलं तर? मी इशारा केला की सगळ्यांनी तुटून पडायचं. ठीक आहे कलरचे. आणि असं पण कोणाच्यात हिंमत आहे मला रंग लावायला? कोणाची हिंमत नाही भाऊ, काय विषय? कलर काय? काय नवीन शर्ट? होय. कधी घातला? काल. काल भारी गेला. सर की जरा कुठे गेलतास? ते आईनं बाजार आणायला सांगितलेलं. होय. तुझ्या कशाला आला? अरे या लवकर! अरे या सगळे!
काय मग रित्या गेली का रे सई तुझ्या हातातनं स्वप्नातनं आणि काही दिवसानं आयुष्यातनं हे बंट्या काय पण बोलतोस होय? काय पण बोलतोय म्हणजे काय चुकीचं बोलतोय का चिक्क्या तर काय अरे एवढे दिवस झाला आपल्याला म्हणतोय प्रेम करतोय एखाद्यानं सांगितलं असतं रे तर काय सांगेन की कधी लग्न झाल्यावर मला काय वाटते माहिती का रित्या त्या सईचा विषय टाक सोडून तुझ्याच्यानं नाही होणार का होणार नाही? तुझ्यात नाही दम तेवढा हाय दम माझ्यात. हाय दम मग एक काम कर की कसलं? अय चिल्लर पार्टी चला चला जावा मुद्द्यातलं बोलायचं आहे. पांडे घालो चला चला नंतर खेळू चला. हा. तर एक काम कर छोटस कसलं? अख्ख्या दिवसभरात आहे ना सईला एवढूसाच कलर लावून दाखव फक्त एवढा मग मानतो तुला बाबा. आणि दाखवला तर? दाखवल्या मग येऊ पण टी शर्ट कायम तुझ्या मदतीला हजर. हा पण नाही लावला तर मग विषय सोडून द्यायला लागेल सईचा. चालतंय का? चालतंय की. हा मग जा घरी ती सामान दे आणि माघारी ये. आणि कपडे बदलायचे नाहीत हाय असं यायचं. जा. नमस्कार मित्र. तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन ऍप. ज्या ऍप सांगितलं तुला कारण नाही 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 तर मित्रांनो काय राव तुम्ही एपिसोड बघताय पण सबस्क्राईबच करत नाही. एक नुसतं असं टच करायचं आणि सबस्क्राईब होऊन जाते. तेवढं जर आमच्यासाठी करा किंवा कसं आहे सबस्क्राईब तुम्ही केलं तर आम्हाला बरं वाटतं. एकच कर्तव्य आहे फक्त पार करायचं आहे. काय आहो गरीब आहे आम्ही तेवढं लागा एखादा तरी सबस्क्राईब कर. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड पुढे बघा. चल बघू दे त्यांना. अरे गपकी अरे बस. ए सोडा मला. ए बोंडश्या उडतो काय गप्पड खाली. ए तू वाचलायस परवा दिवशी मी शाळेत आलो नव्हतो नाहीतर नाहीतर हो आवाज खाली करून बोलायचं झालं काय? नाही करणार. काय करणार आहे? नाही करणार. हा हा अरे बाबा. पद्या मस्करी करत होतो. माझं काय नाही तुमचं तुम्ही बघा. कर तुला परवा एवढा मारला तुला लक्षात आलं नाही. परत पल्लीला भेटायसाठी तेवढा पैसे गेलास. अरे तिची वय द्यायची होती तिला. होय द्यायची होती. अरे तुझी सगळी कारण माहिती आहेत मला. काय मी पण तेच म्हणते कशाला असला विषय. घरात बसून आपला अभ्यास करायचा आणि तसं बी तुमच्या नादाला लागून आमचा काय फायदा. हा म्हणजे तुम्ही कुठं हे कुठं यांनी कशाला तुमच्या नादी लागावं. हा हेच त्याला समजून सांगायचं. हो तुला शेवटची वॉर्निंग देतो. पल्लीचा विषय सोड नाहीतर तुझा विषय करील. काय लक्षात ठेवायचं. ए चला रे. चला रे. अरे कुठं? आता तर मुद्दाम पल्लीला भेटायला जायचं. ए
काहीतरी काय हा जायचंच. आणि राहिला विषय पद्याचा, त्या पद्याला पण कळू दे तुझा आणि पल्लीचा विषय. चल अरे ए, कशाला चल ए. नाही, चल. काळजी घ्यायची बाळा जरा. सगळी वाट लागल्यात बघ केसांची. होय? अभ्यास करतेस ना नीट? करते की ग ताई. करत जा. चांगलं करायचं पप्पा बिप्पा असले घरी तर गपकीला का कशाला मार खायची कामं करतोय. काय एवढा भेटतोयस? आता भ्यायचं नाही, नाडायचं. लगा असला डेअरिंग बाज मित्र असताना काय भ्यायचंय? बेदरे चल. यार नको लागा. अरे मार खायची कामं नको लागा. कशाला आलाय? करत राहा. चांगलं करायचं काय बा? बघ सगळं फाटे पडलेत केसात. करू काय तर. काळजी घे फक्त, बाकी काय करू नको. काय बघतोय आज वाकून? कुठं काय काय नाही. पांडे कलर ला ना भेटते. अहो युवा नेते तुम्हालाच कलर लावाय आलोय. काय आडबीड लागले काय? एकाच झपाट्यात उरपाड पाडेन. अरे एवढा हा कुणाला कलर लावायला तू? दाद्या पोरासने कशाला शिव्या देतोयस? अरे उद्याच्याला हे आपलं भविष्य आहे ते. पोरांवर नीट बोल. बरोबर आहे तुझं. या या लावा कलर. या इकडं. या 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 या. ये थांबा थांबा लय सवाल यायला आलू पाणी घेऊन थांब. ए इधर इधर इधर. तर पाठीमाग मी काय डोक्या बिका पडलाय का रे? ह्यानंच नाही का आकली नाहीत म्हणून दादा तुला पण नाही वय. काय झालं म्हणजे? अरे किती पाणी वाया घालवताय. परवा गावात पाणी नव्हतं तर तुम्हीच फिरत होता ना गावभर. हरसन करा की पण त्याचा अतिरेक करू नका. तुमच्याकडे पाणी आहे म्हणून तुम्हाला किंमत नाही. जिथं दुष्काळ आहे ना त्या माणसाने जाऊन विचारा. तांब्या तांब्या पाण्यासाठी कोस कोसभर फिरते ती माणसं ती. आकला नसल्यावानी करताय. निघायत ना. निघतोस का आता? निघत आहेत ना. निघा. आली मोठी कलर लावणारी. बरोबर बोललीस बघ तू आता. वय वय म्हणूनच पाणी नाश केलं बघ सगळं. निघतोस का आता?
ह्या रस्त्यावरून जाणारा कुठलाही व्यक्ती रंगात न भरता पुढे नाही गेला पाहिजे, तो रंगूनच गेला पाहिजे. जी सरदार. आपल्या समोरून जाणारा प्रत्येक व्यक्ती बिना रंग लावता गेला नाही पाहिजे, तो रंगात भरलाच पाहिजे. जी सरदार. हा. अरे बापरे, कोणीतरी आलंय वाटतं. जी सरदार. अरे तुमच्या इथं कोणतरी आलंय म्हणले. बंटी शर्ट पण आलेत. येऊ दे येऊ दे. ए चला चला. हॅपी होली. ए गप्प्या फक्कीच्या पोत्या. आज आहे ना रित्याचा विषय हार्ड आहे, त्यामुळं हाट राजा. कळेल का नक्की पाणी कुठं मुरतंय? कप्प्या तडाखा बसल्या कळेल का तुला? तर बाजूला. बस रित्याचा विषय कळेल का म्हणले? अरे गप्पी, रित्यानं ना चॅलेंज घेतलंय. आजच्या दिवसभरात आहे ना तो सईला एकदा तर रंग लावून दाखवणार आहे. अरे बापरे, मोठी मोहीम हाती घेतलेली दिसते. चला आपण निघूयात आपल्या मोहिमेत. म्हणजे गप्पी सरदार कुठे? त्यांची मोहीम मोडीत काढल्या. चला. गप्पी सरदार, तिथे आपणच मोडीत नाही ना निघणार? तुम्हा शिक्षा म्हणून आमच्या पायाखाली चिरडण्यात येईल. गपगुमाने येताय का चिरडू? जी सरदार. चला निघूयात. ए इकडे. ए काल आहे आमच्या वस्तीवर, काय काम आहे? अरे काय नाही, ती वर्गातल्या मित्राकडे आलतो. होय, वर्गातल्या मित्राकडे आला का पल्लवीला बघायला? काय राव, आता फिरणं बी मुश्किल झालंय आमचं. अरे पदे, हे बघ बाबा, विनाकारण काही भांडणं काढू नको. आणि राहिला विषय पल्लवीचा, ती वर्गातली आहे म्हणून ती अशी बोलतो. मला एक खरं सांग र, तुझं आणि पल्लवीचं खरंच काय आहे का बरं? मला ती बोलली की आमच्यात तसं काहीच नाही. तसं नाही काय अजून, खरं लवकरच होणार आहे. आपण पप्पाला सांगितलंय आपल्याला तीच बायको पाहिजे. म्हणजे आता तसं काही नाही ना? तसं नाही काय, खरं लवकरच होणार आहे. तोपर्यंत पल्लवी पासून लांब राहायचं. काल काय लक्षात ठेव. तुमच्या तर मरत पैसाच बघा माझ्या हातात. हळू हळू महत्वाची खबर द्यायची आहे.
काय खबर? मला वाटलं रंग लावतेस, मेलाच असतास बघ माझ्या हातात. हा? रंग तुम्ही म्हणाल तर तेही लावू. तुझी सुधारायची काही लक्षणं दिसत नाहीत बघ मला. मला वाटतं पुन्हा एकदा गाल लाल करायला लागतो तुझा. शांती शांती शांती. महत्वाची बातमी द्यायची आहे. खुद्द सईच्या बाबतीत. बरं आता बोल. गावातील रित्या नावाच्या मुलाने तुम्हास रंग लावायचा विडा उचललेला आहे. काय रित्या? आणि मला रंग लावणार का? ती मोहीम त्याच्या गावातील सवंगड्यांनी त्याला कार्य म्हणून दिलेली आहे. बर झालं आता तुझं. जाऊ का मी? करायला अजून काय? म्हणजे तुम्ही आता त्याची मोहीम मोडीत काढताय वाटतं, जशी आंब्याची मोहीम मोडीत काढलेली. जाऊ दे तूच मला का आता तुला मुडीत काढू? आला मोठा मला शिकवायला. ते माझं मी बघते, नको शिकूस. कसा रित्याचा विषय हार्ड केला का नाही? वय भैया, कारण आपलं नाव हाय गप्पी. एक दिवस तीही देणार आपल्याला मला वाटलेलंच तुम्ही रंग लावायला येणार. थोडा लाव, थोडा थोडा, बस बस. अगं ते सोड, मला एक तुला महत्वाचं बोलायचंय. काय झालं? अगं तो कुणाल. अगं तू आत्ताच येऊन पोरांसोबत रंग लावून गेला. दादाला रंग लावायला आलता. काय? कुणाल इथं आलता? हो. खरं? हो. बरं ते जाऊ दे. तू काय तर सांगत होतीस. अगं आत्ता आम्ही येत होतो तेव्हा पद्या कोणाला धमकवत होता. मला वाटतंय तुझ्याविषयीच काहीतरी असेल. काय ग या पद्याचं? आपल्याला माहिती आहे ना कुणाल कसा मुलगा आहे. तो असं कधीच नाही बोलणार. मला तर वाटतंय तुला विचारावं त्याला काय झालंय. काय गप आहे. चल पल्लवी, तो बसला असेल देवळाजवळ, विचारू आपण त्याला. चल थांबा आले. ताई, मी जरा बाहेर जाऊन येऊ का ग? मैत्रिणींसोबत जायचं होतं. बरोबर जा, पण हो लवकर. हो. अरे वेळेवर बंट्या आला म्हणून गणित सावरलं, नाहीतर एक चिंग्याच्या नादाला लागून अडकलो असतो आपण. ए हांडगे काय भेटते? अरे पाद्या पुढे आल्यावर तू बी हांडा घात होतोस. ए तूच होतोय. मी नाही होत. अरे येत होती. काय काय मग काय? काय मग काय? काय मग काय? ए, मग काय करणार? काय करणार आहेस? तू काय करणार आहेस? अरे हांड घेऊ दे ना, मला सांगायला लागला. घे बेस. ए जा तिकडे घे बेस. घे बेस. अरे याला सांग की मग, मला सांगतोस तू. ए जा. ए ती रंग बिंग आपल्याला काय लावायचं नाही, आवडत नाही मला ती. ए तोंडाला आधीच काय शेण लावलंस वय? रंगच तर आहे की.
ती पोरांनी जास्त आग्रह केलता म्हणून लावली ती. कुणाल मला तुझ्यासोबत बोलायचं होतं. बोल ना पल्लवी, साईडला का बोलवलंस? तू परवा पद्याबद्दल असं का विचारत होतास? ते असंच. असंच? खरं खरं बोल की. अगं खरं असंच विचारलं. बर, तुला पद्या काय बोललाय का? नाही काय, त्याला नाही आवडत तुझ्याशी कोणी बोललेलं. काय? तो फक्त घरा शेजारी राहिलाय तेवढंच, आणि त्याला आवडत नाही म्हणून तू पण नाही बोलणार का? तसं नाही काय, त्याला वाटतं तुझ्याशी कोणी बोलू नये फक्त. आज काय तुझ्यानं होत नसते बघ. अरे बघ की दिवस गेला पाक. रीता कसं व्हायचं रे तुझं? बंट्या, मला माहिती आहे मी किती प्रेम करतोय, आणि ते मला सिद्ध करायची गरज नाही. आणि तसं पण मला माझ्या प्रेमाचा हास होऊन द्यायचं नव्हतं, म्हणून हो म्हणलोय. बंट्या, चॅलेंज घेतली मला माहित आहे. रीताचा एक सईवर किती जीव आहे मला माहित आहे. रे त्या इकडे रे. हे इकडे. ऐक, लय खुश होऊ नकोस. मागच्या वेळेस अपमान केला होता आणि यावेळेस मान ठेव. काय रे?